युवा विजय महाराष्ट्र राज्यव्यापी दौरा आढावा बैठक वसमत विश्रामगृह येथे संपन्न। वसमत प्रतिनिधी शिवसेना युवा सेनेच्या वतीने युवा विजय महाराष्ट्र राज्य दौऱ्यानिमित्त वसमत शासकीय विश्रामगृह येथे वसमत विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या वतीने राज्यव्यापी आढावा बैठक पार पडली। यावेळी हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये गाव तिथे शाखा स्थापन करण्याचा संकल्प युवा सेनेच्या वतीने करण्यात आला। नजीकच्या येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका या निवडणुकांच्या अनुषंगाने शहरासह सर्व गावांमध्ये ग्रामीण भागातील युवा सैनिकांनी शाखा तयार करण्याचे आदेश यावेळी युवा सेनेच्या वतीने युवा सेना मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयप्रकाशजी मुंदडा साहेब, युवा सेना उपजिल्हा प्रमुख बाबा आफुने, शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके, शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामकिशन मामा झुंजुर्डे, युवा सेना शहर प्रमुख विनायक सातपुते, उपशहर प्रमुख प्रथमेश जैन, योगेश भालेराव यांच्यासह शेकडो शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबा आफुने, विनायक सातपुते, प्रथमेश जैन यांनी अथक परिश्रम घेतले। यावेळी मराठा टाइम्सचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी युवा सेना मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे यांच्याशी साधलेला संवाद पुढील प्रमाणे। मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत। युवा विजय महाराष्ट्र दौरा हा 1 महिन्यापासून मराठवाड्यामध्ये सुरू आहे। त्याच निमित्ताने आज आमचा 4थ्या टप्प्याची सुरुवात हिंगोली जिल्ह्यातून वसमत विधानसभेमधून पदाधिकारी आढावा बैठकीनुसार झाली आहे। या बैठकीमध्ये आम्ही पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीसाठी गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवण्यासाठी सूचना दिल्या आहेत। त्याचबरोबर शिवसेनेची सदस्य नोंदणीसुद्धा करण्यासाठी या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने त्यांना सूचना दिलेल्या आहेत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता महायुती म्हणून आम्ही सामोरे जाणार आहे।